त्यावर तृप्ती देसाई आहेत. ताई, काय सांगाल? आज तुम्ही या गावाला भेट देण्यासाठी आलेला आहे. या ठिकाणी आज ही एवढी दुःखद घटना घडलेली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही कशा प्रकारे निषेध करता? मी या घटनास्थळावर आले आणि घटनास्थळावर आल्यावर ज्या काही गोष्टी मला स्थानिकांनी सांगितल्या त्या धक्कादायक आहेत. राक्षसी प्रवृत्ती आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. अशा पद्धतीनं चिमुकलीचा जो आहे तो अत्याचार करून तिचा निर्घुणपणे हत्या आणि खून करण्यात आला आणि त्या संदर्भामध्ये आमची सगळ्यांची तीच मागणी आहे की लवकरात लवकर याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्ट जरी नेमलेलं असलं तरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये मी अनेक प्रकरणांमध्ये जी आहे ती मागणी केलेली होती, परंतु फास्ट ट्रॅक कोर्टात 5-5, 6-6 वर्ष निकाल येत नाहीत. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये दररोज सुनावणी जर केली तर लवकरात लवकर निकाल येऊ शकतील. त्यामुळं सरकारने दररोज सुनावणी घेण्याचे आदेश देण्यात यावेत आणि खरोखरच न्यायालयीन प्रक्रियेतून त्याला जर शिक्षा द्यायची असेल तर मग सुप्रीम कोर्टापर्यंतचे जे निकाल आहेत ते 1 महिन्याच्या आत आणा आणि त्याला फासावर लटकवा. अन्यथा सर्वसामान्यांची आमची मागणीच आहे, एक आई म्हणून माझी मागणी आहे, जर हे लवकर जमत नसेल, न्याय द्यायला जमत नसेल तर मात्र आरोपीचा एन्काउंटर करा. हो, नाही, कारण मी अनेक प्रकरणात जाते आणि मी तिथं स्वतः बघितलेलं आहे की बरेच आता काही वर्ष निघून जातात, प्रकरण लोक विसरतात, परंतु न्यायच मिळत नाही. आधी या व्यक्तीने 2 गुन्हे केलेले आहेत. हो हो, आणि त्यातून सुटला कसा? आणि सुटला तर सुटला, ठीक आहे. तुम्ही आधी कारवाई काही केलीच नाहीये. आम्हाला आता समजते की ते आधी 2 गुन्हे झालेले आहेत.